आघाडीचे बॅटर दाखल झालेत. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट. बैठक स्ट्रोक इथे खेळायचा होता. सन्माननीय सन्मानित चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत आलेली आपण बघतोय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 0 धावा स्कोर काढते. दत्ता लांडे षटक क्रमांक पहिला हाताळतोय. महेश नानगुडे आणि तुषार चिकणे ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे. दत्ता लांडे तयार, उजव्या हाताने मारा करतायत. कट केल्या बॉलला षटक कव्हरच्या खेळाडूच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत आणि तिथे नशीब बलवत्तर आहे महेश नानगुडेचं. डायरेक्ट हिट कदाचित जर झाला असतं तर कदाचित एक वेगळा रिझल्टही बघायला मिळाला असता. आज महेश नानगुडेवरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक धाव आणि एका धावेने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. संदीपजी जाधव साहेबांच्या शुभास्ते टॉस झालाय. टॉस जिंकलाय म्हाळुंगे क्रिकेट म्हाळुंगे संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले आता रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाला. दत्ता लांडे तयार, एक धाव फलकावरती. तुषारचा खुलवा टप्प्याचा चेंडू होता. अशा टाकसा कव्हर मध्ये जबरदस्त एफर्ट. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि मॅचच्या दिशेने आपण पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. दत्ता लांडे स्ट्राइक ऑन तुषार चिकणे. 9 सेकंडला महेश नानगुडे मुळशी तालुक्याचा एक स्टार. स्वेजीचा फटका गॅप मध्ये चेंडू खेळलाय. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिया रन 4. हा चौकार. थँक्यू डीजे. गेल्या 6 दिवसामध्ये एकच व्यक्तीची जास्त चर्चा आपण निश्चितप्रमाणे पाहिलेली आहे. त्यांचं हिंदी केसरी छाती किंग सन्माननीय विजूदादा बदरगे यांचे आगमन झाले. विजूदादा आपलं स्वागत आहे. सकाळपासून बरीचशी धावपळ आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय मुळशी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय दीपक आबा कनजावणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आबा आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मुळशी तालुक्याचे सुपुत्र आणि दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर यांचे यशने आगमन झाले. सर आपलं देखील मी श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 मध्ये आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार असेल षटक क्रमांक अनिकेत. दुसरं घेऊन डेड बॉल. मृत चेंडूची ती मात्र घोषित केली आहे. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे मुळशी तालुक्याचा नन्ना मुन्ना जादूगर किळकोळ देशीचा खेळाडू. परंतु भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारी याची फलंदाजी नेहमी प्रेक्षकांनी बघितली आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना. मुळशी तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय दीपक आबा कनजावणे साहेबांचं आगमन झालंय आणि तिथे त्यांचं स्वागत या जबरदस्त फटक्याने या चौकाराने होणार आहे. 4 धावा. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर त्याचबरोबर मुळशी तालुक्याचे सुपुत्र दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर हे देखील उपस्थित आहेत. सर आपलं देखील मी स्वागत करतो. आणि आबांकडे जर पाहिले ना तर प्रामुख्याने एका व्यक्तीची आठवण आवर्जून होते. ते महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आणि
बाबाने आल्याच सांगितलं की आमचे मुळशी तालुक्याचे एकनाथ साहेब आहेत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा स्विचिटचा फटका होता. डॉट चेंडू इथे मैदानामध्ये आलेला आहे. आबा कालच मी विचार केला, बाबांना आता सांगितलं, काल आबांनी गॉगल घातला नव्हता, आज आले घालून. काय जबरदस्त स्ट्रोक आहे. महेश नानगुडेचं आक्रमण, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. थँक्यू. सन्माननीय बाळासाहेबजी खैरे, अरुणजी सुतार साहेब आणि प्रभाकर अप्पा पारकी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मुळशी तालुक्याचे सुपुत्र आणि दैनिक सकाळचे उपसंपादक सन्माननीय निलेशजी शेंडे सर यांचा मी सन्मान करतोय. मी निलेश सरांना विनंती करतो, सर या आपला सन्मान आपण यासाठी करणार आहोत, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. परंतु महेश नानगुडेचं एक जबरदस्त आक्रमण, षटकार खेचलाय महेश नानगुडेने, जादू दाखवायला सुरुवात केली आहे. हा मुळशी तालुक्याचा स्टार आहे. पुढे सरसावले कटकल्याचा चेंडू मैदानामध्ये, चेंडू षटकाचा कव्हर मध्ये, तिथे चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धाबा जर मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर आता 18 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. महेश नानगुडेला माहिती आहे आज लढावं लागणार आहे, सेमी फायनल पर्यंत ध्येय गाठायचंय तर त्यासाठी लढावं लागेल. मारुंजी संघाने देखील आता दंड ठोपटलेले आहेत. मारुंजी संघाने सांगितलंय हम भी कुछ कम नाहीये, आम्हाला देखील इथे जिंकायचंच आहे. अनिकेत तयार. चेंडू लागला असावा तिथे, मला वाटतं आपण पाहिलं तर बॅटला ब्रश करत चेंडू आपण पाहिलं तर अगदी शरीराच्या दिशेने आला, चेहऱ्यावरती आला, परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाहीये इथे. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आता शिल्लक आहेत. 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आपण टॉस करणार आहे आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा दत्ता. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे. पहिलाच बॉल खोदून काढलाय. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी महेश नानगुडेचं आक्रमण, षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये खेचलाय महेश नानगुडेने. हा मुळशी तालुक्याचा स्टार आहे आणि त्याला स्टार का म्हटलं जातं ना, त्याने दाखवायला सुरुवात केली आहे, त्याने त्याची जादूची बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. महेश नानगुडेसाठी प्राइज असेल. महेश नानगुडेने जर लागोपाठचा तिसरा षटकार इथे खेळला, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारकी साहेबांच्या वतीने महेश नानगुडेला 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आता लागोपाठचे 2 आलेले आहेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. दत्ता लांडे. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे. लोअर फुल टॉस होता. प्रॉपर बॅट वरती चेंडू तिथे आला नाहीये. सिंगल तरी आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. हरणाच्या गतीने, चित्त्याच्या चपळाईने या धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 32. मुळशी तालुक्याचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये, टेनिस क्रिकेट मध्ये मुळशी तालुक्यामध्ये
हा खेळाडू जर आपण पाहिलं तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत सध्या खेळताना आपण बघतोय. मोठमोठ्या स्पर्धा या पट्ट्याने गाजवल्यात. तोच महेश नानगुडे, याच गावचा याच तालुक्याचा सितारा. पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नसेल. एक धाव आली आणि एका धावेने धावफलकावरती धावा आहे त्या 33. असं म्हणतात ना बाबासाहेब, आई वडील हे फक्त आपल्याला नाव द्यायचं काम करतात, परंतु त्या नावाला ब्रँड करायचं असते ते आपल्या विचाराने, आपल्या मनगटाच्या जोरावरती. आणि महेश नानगुडेंनी ते करून दाखवलेलं आहे. ते नाव कसं मोठं करावं ते आपल्या खेळाने करावं, आपल्या कर्तृत्वाने करावं. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज दत्ता तयार. स्ट्राइक ऑन असेल तुषार. कमबॅक करायचे. 14 चेंडू 27 धावींची अजूनही गरज आहे. इनसाइड एज होती. तळम्याच्या दिशेने पॉइंटचा खेळाडू चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक देखील पुढे सरकते. धावफलकावरती 34 धावा. 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि या 13 चेंडू मध्ये 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जो इथे केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने आपण पाहतोय पुण्याचा तयार असेल दत्ता. आणि या वेळेस आसमान दाखवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश नानगुडेचा हल्ला. षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत अजूनही 20. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शान. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच. क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच. क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल. क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल. क्रिकेट म्हणजे अहिंसक हस्त्र युद्ध. क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. आणि तोच आज क्रिकेटचा खेळ या मान गावामध्ये रंगलाय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती रंगलेले क्रिकेटचा देखणा विहंगम सोहळा श्री का भैरवनाथ करंडक 2025. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पळून पूर्ण आहे. 1 रन शॉट आहे आताची एकच धाव. एक धाव आली. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहेत. 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वाह, चांगला चेंडू. अजिंक्य बुचडे. अजिंक्यला माहिती आहे कमबॅक करायचा असेल तर मला विकेटच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा इथे मला जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकायचे आहेत. कमबॅक करायचंय आणि कमबॅक कसं करावं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे. कमबॅक कुठूनही करता येतं. फक्त ती जिद्द, ती धमक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेस शफल झाले. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू तिथे अडवला जाईल. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. ज्यावेळेस जयसिंग मिर्झा राजासोबत स्वराज्याचा तह झाला त्यावेळेस स्वराज्यामध्ये फक्त जयसिंग राजाला 23 किल्ले दिले. स्वराज्यामध्ये फक्त 13 किल्ले शिल्लक होते. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अवघ्या 9 वर्षांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वराज्यामध्ये 365 किल्ले होते. कमबॅक करता येतं. हा चेंडू यावेळेस उडवला बॉलला. डीप मिड विकेटचा खेळाडू आलाय चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. संपलाय तिथे तुषारचा खेळ. विकेट. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए जरा पास आओ तुझे ना जाए बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए जरा पास आओ तुझे ना जाए
थँक्यू डीजे. विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. प्रशांत कोकाटे नवीन बॅटर दाखल झालाय. ज्या खेळाडूने पहिला दिवस आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने गाजवला तो प्रशांत कोकाटे. पीके मैदानामध्ये असेल आता. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य. जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी. ओहो यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. महेश नानगुडे सारखा सेट खेळाडू मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती उभा राहिला या षटकामध्ये. 7 चेंडू 19. या चेंडूवरती काय येणार. अजिंक्य प्रयत्न करेल एकच की हा चेंडू डॉट टाकायचा आपल्याला. गोलंदाज तयार आहे. अजिंक्य. प्रेशर आहे. हे दबाव आहे. हे दडपण आहे. कारण माहिती आहे हा चेंडू या मॅचचं बरंचसं समीकरण घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. अजिंक्य वरतो विकेट मारा करतोय. यावेळेस कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. चेंडू फार दूरवरती आहे. खेळाडू प्रयत्न देखील तितके मोठे करावे लागणार परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये संगीत आलं आणि क्रिकेट संगीतमय झालं. आणि डीजे ऑपरेटिंगला जर स्वानंद भेगडे असतील तर प्रत्येकाचं मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे प्रवीणजी गायकवाड सरांचं हे आवडतं गीत होतं. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत. 15 धावा. वेळ वाचवा टीम. स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ आज कमी आहे. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. चर्चा सुरू आहे. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा. आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झालेली आहे. स्वप्न तर पाहिली आहेत. सेमीफायनल पर्यंत पोहोचायचंय आम्हाला. दोन्ही संघ आहेत. एका बाजूला श्री काळ भैरवनाथ क्रिकेटला मारोंजीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्स बावधनचा संघ आहे. दोन्ही संघाने मात्र मनगडाचा जोर दाखवलाय. डाव प्रतिडाव एकमेकांच्या विरोधात मात्र तिथे आखले जात आहेत. षडयंत्र रचलं जात आहे परंतु आज बघायचं आहे कोणाचं हे षडयंत्र कोणाची स्ट्रॅटर्जी आज सक्सेसफुल ठरेल. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन आलाय गोलंदाजीसाठी बाळू लांडे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. एक जबरदस्त मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. एका बाजूला मारुंजी तर दुसऱ्या बाजूला बावधन स्पोर्ट्स. दोन तगड्या संघांमध्ये रंगलेला बॅटल. जितना बडा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत होगी. जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं मिळतं. महेश नानगुडे स्ट्राइक ऑन तैयार. फुल टॉस. कहीं आंसू निकलते हैं कहीं घुंघरू मचलते हैं. इन्हीं का नाम है महेश नानगुडे. पुणे से लेके पूरे महाराष्ट्र के गेंदबाज डरते हैं. षटकार. किरकोळ ध्येयष्टीचा खेळाडू परंतु भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारी याची फलंदाजी. मैदानाच्या मध्ये जबरदस्त आक्रमण महेश नानगुडेचं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता. हुक केला बॉलला. जसा आला तसा घुमवला. दे घुमा के
षटकार. थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. महेश नानगुडेचा जबरदस्त आक्रमण. लागोपाठचा तिसरा षटकार खेळला. सन्माननीय बाबासाहेब पारखीच्या साहेबांच्या वतीने 1000 रुपये. आणि आता काय, आता आसमान दाखवलंय. लागोपाठचा तिसरा षटकार छेडून सामना संपवलाय महेश नानगुडेने. थँक्यू. आणि टाळ्यांच्या गजरातही स्वागत करूया. 17 चेंडूमध्ये 52 धावांची एक जबरदस्त इनिंग महेश नानगुडेची. अर्धशतक त्याने पूर्ण केलंय. चला, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. महेश नानगुडेचं काय आक्रमण होतं. 60 धावांचं टार्गेट समोर असताना